नमस्कार मित्रांनो, मी नवनाथ जाधव तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या मोटिवेशनल टॉक या चॅनलमध्ये. मित्रांनो, डॉक्टर जोसेफ मर्फी यांचं द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड म्हणजेच तुमच्या अबोध मनाचं सामर्थ्य या ऑडिओ बुकच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. आपण आतापर्यंत 2 प्रकरणांविषयी माहिती घेतली आहे. आज आपण 3रं प्रकरण म्हणजे तुमच्या अबोध मनाचं कार्य करणारं आश्चर्यकारक सामर्थ्य याबद्दल डिटेलमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुमच्या अबोध मनाचं सामर्थ्य अफाट आहे. ते तुम्हाला प्रेरित करतं, मार्गदर्शन करतं, आठवणींच्या गोदामातून नाव, तथ्य आणि दृश्य ते तुमच्या समोर आणतं. या अबोध मनामुळेच तुमच्या हृदयाचे ठोके सुरू होतात. तुमच्या रक्ताभिसरणावर त्याचंच नियंत्रण असतं. पचन, जिरवणं किंवा उत्सर्जन यांचं नियमन ते करतं. तुम्ही खाल्लेल्या ब्रेडच्या तुकड्याचं रूपांतरण उती, स्नायू, हाडं आणि रक्तात तेच करतं. भूतलावर अस्तित्वात असणाऱ्या सर्वाधिक हुशार माणसांच्या आकलनापलीकडची ही प्रक्रिया आहे. तुमच्या शरीराच्या महत्त्वाच्या प्रक्रिया आणि कार्यांवर अबोध मनाचं नियंत्रण असतं. तसंच प्रत्येक समस्येचं उत्तर त्याच्याकडं असतं. तुमचं अबोध मन कधीही झोपत नाही आणि कधीही विश्रांती घेत नाही. ते सतत कामात असतं. एखादी विशिष्ट गोष्ट साध्य करायची तुमची इच्छा आहे हे तुम्ही जर झोपण्यापूर्वी तुमच्या अबोध मनाला स्पष्ट शब्दांत सांगितलं तर त्याची जादू, त्याचं कार्य करण्याचं सामर्थ्य तुम्हाला उमजेल. तुमच्या अंतरंगातली विविध बलं त्यामुळे मुक्त झाली असून अपेक्षित निष्पत्तीच्या दिशेने ते तुम्हाला नेत आहे हे लक्षात येताच तुम्हाला आनंद होईल. सर्वव्यापी अशा त्याच्या किंवा या जगाच्या चलनवलनामागे असणाऱ्या सामर्थ्याच्या सानिध्यात आणणारं सामर्थ्य आणि सुज्ञता यांचा हा स्रोत आहे. हे स्रोत सर्व ग्रहांना मार्गदर्शन करतात, सूर्याला प्रकाश पाडायला लावतात. तुमचे आदर्श, महत्त्वाकांक्षा आणि परोपकारी उर्मीचा स्रोत देखील तुमचं अबोध मन आहे. त्याच्याच माध्यमातून शेक्सपियरला त्याच्या काळातल्या सर्वसामान्य माणसांपासून दडून राहिलेल्या महान सत्यापर्यंत पोहोचता आलं. ग्रीक मूर्तिकार फिडियास याला संगमरवर आणि ब्रांझमध्ये सौंदर्य, क्रमबद्धता, सारखेपणा आणि गुणोत्तर राखता येण्यामागे निःसंशयपणे या अबोध मनाचा प्रतिसाद कारणीभूत आहे. इटालियन कलाकार रॅफेल याने मॅडोनाचं चित्र रेखाटलं. लुडविग व्हॅन बेथोवेन यांनी सिम्फनी साकारली, ती या अबोध मनामुळेच. भारतातल्या ऋषिकेश येथे योग फॉरेस्ट युनिव्हर्सिटीत 1955 साली व्याख्यान देत असताना मुंबईच्या एका शल्यविशारदाशी गप्पा मारण्याचा योग आला. त्यांनीच मला डॉक्टर जेम्स एसडेल ह्या स्कॉटिश शल्यविशारदाबद्दल सांगितलं. बेशुद्ध करण्यासाठी इथर किंवा इतर आधुनिक पद्धती वापरण्यापूर्वी हे स्कॉटिश शल्यविशारद बंगालमध्ये काम करत होते. डॉक्टर इस्डेल यांनी 1843 ते 1846 या कालावधीत विविध प्रकारच्या साधारण 400 महत्त्वाच्या शस्त्रक्रिया पार पाडल्या. हातपाय छाटणं, गाठी काढून टाकणं, कर्करोगाच्या गाठी काढणं, डोळे, कान किंवा घशाच्या शस्त्रक्रिया करणं अशा विविध क्रिया त्यांनी पार पाडल्या. त्या केवळ मानसिक गुंगीखालीच. ऋषिकेश इथल्या त्या भारतीय डॉक्टरने मला असंही सांगितलं की डॉक्टर इस्डेल यांनी केलेल्या शस्त्रक्रियांनंतर रुग्ण मृत्यूदर अतिशय कमी, जेमतेम 2 ते 3% इतकाच होता. रुग्णांना वेदना जाणवत नसत आणि शस्त्रक्रिया दरम्यान कोणाचाही मृत्यू होत नसे. डॉक्टर इस्डेल हे रुग्णांच्या अबोध मनाशी संवाद साधत. संमोहित अवस्थेतल्या रुग्णांच्या अबोध मनाला ते सांगत की कुठलाही संसर्ग किंवा पू होण्यासाठी परिस्थिती निर्माणच होणार नाही. लक्षात घ्या, रोगनिर्मिती आणि संसर्ग हे निर्जंतुक न केलेल्या साधनामुळे आणि विषाणूंसारख्या सूक्ष्मजीवांमुळे होतात हे लक्षात आणून देणाऱ्या लुई पाश्चर, जोसेफ लिस्टर किंवा इतरांपूर्वीचा हा काळ आहे. मृत्यूदर अत्यंत कमी असणं आणि संसर्गाची साधारण अनुपस्थिती किंवा अत्यंत अल्प प्रमाण असणं यामागचं कारण डॉक्टर इस्डेल यांनी त्यांच्या रुग्णांच्या अबोध मनांना दिलेल्या सूचना हेच होतं, असं त्या भारतीय शल्यविशारदाने मला सांगितलं. डॉक्टर इस्डेल यांच्या सूचनेच्या स्वरूपानुसार त्यांचे रुग्ण प्रतिसाद देत. एका शल्यविशारदाला 120 वर्षांपूर्वी अबोध मनाच्या कार्याच्या जादुई सामर्थ्याचा शोध लागणं ही किती सुंदर बाब आहे हे तुमच्या लक्षात येईल. तुमच्या अबोध मनाच्या आंतर इंद्रिय सामर्थ्याचा विचार केल्यावर तुम्ही अवाक झाला असाल ना. हे सामर्थ्य इंद्रियातील श्रवणातीत आहे.
वेळ काळावरती अवलंबून नाही. सर्व वेदना आणि दुःखापासून तुम्हाला मुक्त करण्याची क्षमता त्याच्यात आहे. प्रश्न कुठलाही असो, प्रत्येक प्रश्नावर तोडगा काढण्याची क्षमता त्याच्यात आहे. या सर्व इंद्रियां दृष्टिकोनांचा विचार करा. या आणि अशा विविध बाबींमधून तुम्हाला स्पष्ट होईल की तुमच्या बुद्धीच्याही पलीआड जाणारं सामर्थ्य आणि बुद्धिमत्ता तुमच्या ठायी असून त्याच्या चमत्काराचं तुम्हाला नवल वाटत आहे. या सर्व अनुभवांतून तुम्हाला अत्यानंद होईल आणि स्वतःच्या अबोध मनाच्या कार्य करण्याच्या सामर्थ्याच्या जादूवर तुम्ही विश्वास ठेवू लागाल. तुमचं अबोध मन हे तुमचं जीवन पुस्तक आहे. मित्रांनो, तुम्ही जे विचार, विश्वास, श्रद्धा, मत, सिद्धांत आणि शिकवण तुमच्या अबोध मनावर लिहिता, कोरता किंवा ठसवता, त्यानुसार परिस्थिती, स्थिती आणि घटनांच्या वस्तुनिष्ठ प्रकटीकरणाच्या रूपात तुम्हाला त्यांचा अनुभव येईल. आतमध्ये तुम्ही जे लिहिता ते तुम्हाला बाह्य स्वरूपात अनुभवायला मिळतं. तुमच्या आयुष्याच्या वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ, दृश्य आणि अदृश्य विचार आणि त्यांचं प्रकटीकरण अशा बाजू आहेत. तुमच्या मेंदूकडून तुम्ही केलेला विचार स्वीकारला जातो. हा मेंदू तुमच्या बोध कार्यकारण मनाचा अवयव आहे. तुमचं बोध किंवा वस्तुनिष्ठ मन जेव्हा विचारांचा पूर्ण स्वीकार करतं तेव्हा तो विचार अनुकंपी चेतापिंड जालिकेकडे पाठवला जातो. याच भागाला तुमच्या मनाचा मेंदू म्हटलं जातं. इथे त्याला मांस रूप प्राप्त होऊन तुमच्या अनुभवात त्याचं प्रकटीकरण होतं. आधी सांगितल्याप्रमाणे तुमचं अबोध मन वाद घालू शकत नाही. तुम्ही त्यावर जे काही लिहिता त्यावर ते केवळ कृती करू शकतं. तुमच्या बोध मनाचा प्रत्येक निर्णय किंवा निष्कर्ष अंतिम समजून ते त्याचा स्वीकार करतं. अशा प्रकारे तुमचे विचार तुमचे अनुभव होत असल्यामुळे तुम्ही नेहमी जीवन पुस्तक लिहिता. अमेरिकी निबंधकार राल्फ वॉल्डो इमर्सन म्हणतात, माणूस दिवसभर जो विचार करतो तसाच तो असतो. अबोध मनात जे ठसवलं जातं ते व्यक्त होतं. हे जग हलवण्याची ताकद तुमच्या अबोध मनात आहे, असं अमेरिकी मानसशास्त्राचे जनक विल्यम जेम्स म्हणाले होते. तुमचं अबोध मन म्हणजे अमर्याद बुद्धिमत्ता आणि असीम सुज्ञता. जीवन नियम या दडलेल्या निर्झराने त्याचं पोषण होतं. तुम्ही तुमच्या अबोध मनावर काही ठसवता आणि आकाश पातळ एक करून ते ती गोष्ट तुमच्या समोर आणतं. म्हणूनच तुमच्या अबोध मनावर तुम्ही योग्य कल्पना आणि विधायक विचार ठसवले पाहिजेत. लोकांना त्यांच्या बोध आणि अबोध मनाची परस्पर क्रिया समजत नसल्यानेच या जगात इतका गदारोळ माजलेला आहे. ही दोन तत्त्व जेव्हा एकमताने ताळमेळ राखत शांततेत आणि एकसुरात कार्य करतात तेव्हा तुम्हाला आरोग्य, आनंद, शांतता आणि आनंदाची अनुभूती मिळते. बोध आणि अबोध मन सुसंवादाने आणि शांततेने एकत्र कार्य करत असतील तर आजारपण आणि मतभेदाला जागा उरत नाही. हर्मिसचं थडगं अतिशय अपेक्षांनी उघडलं गेलं होतं. लोकांच्या मनात कुतूहलाची भावना होती. त्या थडग्यात युगानुयुगाचं महान गुपित दडल्याचा लोकांना विश्वास होता. ते गुपित जितकं आत होतं तितकंच बाहेर होतं, जितकं वर होतं तितकंच दडलेलं होतं. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर तुमच्या अबोध मनात जे ठसवलं जातं ते अंतरिक्षाच्या पटलावर व्यक्त केलं जातं. मोजेस, ईसा, येशू, बुद्ध, झोरस्टर, लाओ त्से आणि इतर सर्व प्रज्ञाप्राप्त त्रिकाल तज्ज्ञ द्रष्ट्यांनी हेच सत्य उद्धरित केलं आहे. व्यक्तिनिष्ठ रूपात तुम्हाला जे सत्य वाटतं ते स्थिती, अनुभव आणि घटनांच्या रूपात व्यक्त केलं जातं. गती आणि भावनांचा समतोल असलाच पाहिजे. स्वर्गाप्रमाणे पृथ्वीवरही जीवनाचा हा महान नियम आहे. संपूर्ण निसर्गात तुम्हाला क्रिया आणि प्रतिक्रियेचा, विश्रांती आणि गतीचा नियम आढळेल. या दोन्हीत समतोल राखता आला गेला पाहिजे, तरच ऐक्य आणि स्थिरता राखली जाईल. तुमच्या तालबद्धरित्या सुसंवाद साधत जीवन तत्त्व पुढे व्हावं यासाठी तुमचा जन्म आहे. जेवढा आत येतं तितकंच बाहेर गेलं पाहिजे. परिणामाने व्यक्त होणं समान असलं पाहिजे. त्रागा निर्माण होतो तो अपुऱ्या इच्छांपायी. तुम्ही जर नकारात्मक, विनाशक आणि निर्दयी विचार करत असाल तर या विचारांतून विनाशक भावना निर्माण होतात. व्यक्त करणं गरजेचं असल्यामुळे त्या बाहेर यायला वाट शोधतात. या भावना नकारात्मक असल्यामुळे कित्येकदा अल्सर, हृदयविकार, ताण आणि चिंता या रूपात त्या प्रकट होतात. या क्षणी तुमची स्वतःबद्दलची कल्पना किंवा भाव कसे आहेत
तुमच्या अस्तित्वाचा प्रत्येक भाग ही कल्पना व्यक्त करतो. तुमचं चैतन्य, शरीर, आर्थिक स्थिती, मित्रमैत्रिणी आणि सामाजिक स्थिती या बाबी तुमच्या स्वतःबद्दलच्या कल्पनांचं परिपूर्ण प्रतिबिंब व्यक्त करतात. तुमच्या अबोध मनावर जे ठसवलं जातं, तुमच्या शरीराच्या प्रत्येक टप्प्यावर जे व्यक्त केलं जातं, त्याचा खरा अर्थ हा आहे. आपण मनात ज्या नकारात्मक कल्पना घोळवत बसतो त्यापायी स्वतःला जखमी करतो. चिडून, घाबरून, असूया वाटून आणि सूडबुद्धीने पेटून तुम्ही किती वेळा स्वतःला जखमी करून घेतलं आहे. ही सारी विष असून ती तुमच्या अबोध मनात प्रवेश करतात. जन्मतः तुम्ही अशा नकारात्मक प्रवृत्ती घेऊन आला नव्हता. तुमच्या अबोध मनाला जर तुम्ही जीवनदायी विचारांचा खुराक दिला तर त्यामध्ये असणाऱ्या नकारात्मक शैली तुम्ही पुसून टाकाल. तुम्ही जर हे सातत्याने करत राहाल तर सर्व भूतकाळ पुसला जाईल आणि तो पुढे स्मरणात राहणार नाही. अबोध मनाचे घातक त्वचा विकार बरा होतो. अबोध मनाच्या बरं करण्याच्या सामर्थ्याचा सर्वाधिक समजूत पटवणारा पुरावा म्हणजे व्यक्तिगत बरं होणं. सुमारे 40 वर्षापूर्वी मला घातक त्वचारोग झाला होता, जो मी प्रार्थनेच्या माध्यमातून बरा केला. माझ्या त्वचेवर वाढणारा ट्यूमर वैद्यकीय उपचाराने बरा करणं शक्य झालं नाही. दिवसेंदिवस तो वाढत होता. मानसशास्त्राचं सखोल ज्ञान असणाऱ्या एका पाद्रीने मला 139व्या सालमध्ये दडलेला अर्थ समजावून सांगितला. ते साल्म असं तुझ्या डोळ्यांनी माझं न घडलेलं रूप पाहिलं आहे. प्रत्यक्षात अस्तित्वात येण्यापूर्वी माझे सर्व दिवस तुझ्या पुस्तकात नोंदलेले होते. इथे पुस्तक ही संज्ञा अबोध मनासाठी वापरली आहे असं त्यांनी समजावून सांगितलं. या अबोध मनात एका अदृश्य पेशीतून माझ्या सर्व अवयवांची निर्मिती आणि घडवणूक होते. त्यांनी मला असं दाखवून दिलं की माझ्या अबोध मनाने जरी माझ्या शरीराची घडवणूक केली असली तरी त्याच्यात असणाऱ्या परिपूर्ण शैलीनुसार माझ्या शरीराच्या पुनर्निर्मितीची आणि त्याला बरं करण्याची क्षमता त्याच्यात आहे. स्वतःचं घड्याळ मला दाखवत ते पाद्री पुढे म्हणाले, हे घड्याळ वस्तूच्या रूपात वास्तवात येण्यापूर्वी त्या संदर्भाची कल्पना त्या घड्याळवाल्याच्या मनात आधी यावी लागते, जेणेकरून घड्याळ बिघडलं तर ते त्याला दुरुस्त करता येईल. त्यांनी मला अशी आठवण करून दिली की ज्या अबोध बुद्धिमत्तेने माझ्या शरीराची निर्मिती केली आहे ती म्हणजे जणू घड्याळवाला. माझ्या शरीराची महत्त्वाची कार्य आणि प्रक्रिया बऱ्या कशा करायच्या, पुन्हा जागेवर कशा आणायच्या आणि त्यांना दिशा कशी द्यायची हे त्याला अचूकपणे ठाऊक असून परिपूर्ण आरोग्याची कल्पना मी त्याला देणं गरजेचं आहे. ती कल्पना कारण म्हणून कार्य करेल आणि परिणामतः मी बरा होईल. मी अगदी साध्या पद्धतीने प्रार्थना केली. माझ्या अबोध मनाच्या अमर्याद बुद्धिमत्तेतून माझ्या शरीर आणि इतर अवयवांची निर्मिती झाली आहे. मला बरं कसं करायचं हे माझ्या त्या मनाला ठाऊक आहे. त्याच्या सुज्ञतेतून माझे सर्व अवयव, उती, स्नायू आणि हाडं घडली आहेत. माझ्यातली बरं होण्याची निरंतर प्रक्रिया आता माझ्या शरीरातल्या प्रत्येक अणुरेणूंमध्ये रूपांतर करत असून मला पूर्ण आणि परिपूर्ण करत आहे. या क्षणी बरं होण्याची जी प्रक्रिया घडत आहे त्याप्रती मी आभार व्यक्त करतो. माझ्यातल्या सर्व सर्जनात्मक बुद्धिमत्तेचं हे कार्य खरोखरच आश्चर्यकारक आहे. दररोज किमान 2 ते 3 वेळा साधारण 5 मिनिटांसाठी मी ही साधी प्रार्थना म्हणत राहिलो. अवघ्या 3 महिन्यात माझी त्वचा पूर्ण आणि परिपूर्ण झाली. तुमच्या लक्षात आलं असेल की मी माझ्या अबोध मनाला संपूर्णता, सौंदर्य आणि परिपूर्णता यांची जीवनदायी शैली तेवढी दिली. त्यायोगे माझ्या अबोध मनात दडून बसलेल्या माझ्या त्रासांचं कारण असलेल्या नकारात्मक प्रतिमा आणि विचारांच्या शैलीची मी हकालपट्टी केली. मानसिक समतुल्यता जोवर तुमच्या मनात शिरत नाही तोवर तुमच्या शरीरावर काहीही उमटत नाही. या मनाला तुम्ही जेव्हा अविरत पुष्टीकरण विधानामध्ये चिंब भिजवता तेव्हा त्यायोगे तुम्ही तुमचं शरीर बदलू शकता. बरं होण्याचा हाच पाया आहे. साल्म्स 139:14 ते कार्य अमोघ आहे आणि माझ्या आत्म्याला म्हणजेच अबोध मनाला अगदी अचूक ठाऊक आहे. शरीराच्या सर्व कार्यांवर अबोध मन कसं नियंत्रण ठेवतं. तुम्ही जागे असो किंवा पलंगावर गाढ झोपलेले, तुमच्या अबोध मनाची निरंतर आणि अथक कृती तुमच्या बोध मनाच्या कुठल्याही मदतीशिवाय तुमच्या शरीराच्या प्रत्येक महत्त्वाच्या कार्यावर नियंत्रण ठेवते.
उदाहरणार्थ तुम्ही गाढ झोपलेले असता तेव्हा तुमचं हृदय नियमितपणे धडधडतं, तुमची फुफ्फुसं विश्रांती घेत नाहीत, श्वासोच्छ्वास सुरू राहतो, रक्तामध्ये ताजी हवा शोषली जाते. तुमच्या जागेपणी जे घडतं तेच निद्रावस्थेत घडतं. तुमची पचनक्रिया किंवा ग्रंथीस्रावाप्रमाणे शरीरातल्या इतर गूढ कृतींवर तुमच्या अबोध मनाचं नियंत्रण असतं. तुम्ही जागे असा की निजलेले, तुमच्या चेहऱ्यावरचे केस सातत्याने वाढतात. शास्त्रज्ञांच्या मते जागृत अवस्थेत येणाऱ्या घामाहून अधिक घाम त्वचेकडून निद्रिस्त अवस्थेत निर्माण केला जातो. तुम्ही झोपलेले असलात तर तुमचे डोळे, कान आणि इतर ज्ञानेंद्रिय सक्रिय असतात. उदाहरणार्थ चक्रावून टाकणाऱ्या समस्यांवरचं उत्तर अनेक महान शास्त्रज्ञांना गाढ झोपेत सापडतं. त्यांना ते उत्तर स्वप्नात दिसलं असे. बहुतेक वेळेस तुमच्या हृदयाची नियमित गती, फुफ्फुसं, पोट आणि आतड्यांची कार्य करायची त्यात काळजी, चिंता, भीती आणि नैराश्यापायी तुमचं बोध मन ढवळाढवळ करतं. विचारांची ही शैली तुमच्या अबोध मनाच्या सुसंवादी कार्यामध्ये बाधा निर्माण करते. मानसिकरित्या विचलित झालं असता सारं सोडून देतं. आरामात बसून आपल्या विचार प्रक्रियेच्या चाकांना शांत करावं हेच उत्तम. त्यानंतर आपल्या अबोध मनाला शांतता, सुसंवाद आणि दिव्य क्रमानुसार सूत्र हातात घ्यायला सांगावीत. तुमच्या लक्षात येईल की तुमच्या शरीराचं प्रत्येक कार्य पुन्हा सुरळीत सुरू झालं आहे. अबोध मनाशी बोलताना अधिकाराने आणि ठामपणे बोला. ती तुमच्या नियमाबर हुकूम वागेल, तुमच्या जीवाला जपेल. काय वाटेल ते झालं तरी तुमची प्रकृती ताळ्यावर आणणं हे त्यात तुमच्या अबोध मनाचं काम आहे. ते तुम्हाला तुमच्या अपत्यांवर प्रेम करायला लावतं. याचाच अर्थ प्रत्येक जीव राखणं ही त्याची अंतर्गत उर्मी आहे. समजा तुम्ही खराब झालेलं अन्न चुकून खाल्लं, तुमचं अबोध मन तुम्हाला ताबडतोब उलटी करायला लावेल. समजा तुम्ही चुकून विष घेतलं तर त्याचा विषाचा परिणाम होऊ नये म्हणून तुमचे अबोध मन सिद्ध होईल. तुम्ही जर तुमच्या अबोध मनाच्या काम करण्याच्या आश्चर्यकारक सामर्थ्यावर पूर्णतः विश्वास ठेवलात तर तुमचं आरोग्य पूर्ववत होईल. अबोध मनाला तुमच्यासाठी काम करायला कसं लावायचं? तुमचं अबोध मन सातत्याने कार्यरत असतं हे सर्वप्रथम लक्षात ठेवा. तुम्ही त्याचा विचार करा किंवा नका करू, ते मात्र रात्रंदिवस कार्य करतं. तुमच्या शरीराची बांधणी करणारा तो घटक असला तरी जाणीवेच्या स्तरावर तुम्हाला त्या आंतरिक शांत प्रक्रियेचं आकलन होऊ शकत नाही, ती लक्षात येऊ शकत नाही किंवा ऐकूही येऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या अबोध मनाऐवजी बोध मनासमवेत कार्य करता. तुमचं बोध मन सर्वोत्तम ध्यास घेत व्यग्र ठेवा. जे विचार सवयीने तुमच्या मनात येतात ते उत्तम, सत्य, न्याय आणि योग्य गोष्टींवर आधारित आहेत याची खात्री करा. सर्वप्रथम तुमच्या बोध मनाची काळजी घ्या. मनोमन सदैव लक्षात ठेवा की तुमच्या विचारसरणीनुसार तुमचं अबोध मन नेहमी व्यक्त होतं आणि पुनर्निर्मिती तसंच प्रकटीकरण करतं. पाणी ज्या पाईपमधून वाहतं त्याच पाईपचा आकार धारण करतं. त्याप्रमाणे तुमच्या विचारांच्या रूपानुसार तुमच्यातलं जीवनत्व वाहतं. तुमच्या अबोध मनात बरं करण्याचं जे सामर्थ्य आहे ते समतोल साधतं, प्रकृती राखतं, शांत, आनंदी आणि मुबलक प्रमाणात तुमच्यातून प्रवाहित होत आहे असं मनोमन जाणा. अबोध मन ही सजीव बुद्धिमत्ता आणि मार्गातला प्रिय जोडीदार आहे असा विचार करा. तुम्हाला उत्साह देत, प्रेरित करत, तुमची प्रगती करत ते सातत्याने तुमच्यातून प्रवाहित होतं. यावर दृढ विश्वास ठेवा. तदनंतर हे अगदी त्याच पद्धतीने प्रतिसाद देईल. तुम्ही जसा विश्वास ठेवाल तसंच ते तुमच्याशी वागेल. अबोध मनाच्या बरं करण्याच्या तत्त्वामुळे झीज झालेली दृष्टी, चेतातंतू पुन्हा ताळ्यावर येतात. फ्रान्सच्या मॅडम बायर यांच्याबाबत घडलेली घटना सच्ची आणि जगप्रसिद्ध आहे. फ्रान्सच्या लॉर्ड्स इथल्या वैद्यक विभागाच्या दप्तरात त्याची नोंद झालेली आहे. मॅडम बायर अंध होत्या. दृष्टी मज्जातंतूंची झीज झाल्यामुळे ते निरुपयोगी झाले होते. लॉर्ड्स इथे गेल्यावर त्या आश्चर्यकारकरित्या बऱ्या झाल्या. या संदर्भात तपासणी करणाऱ्या रूथ कॅटस्ट्रॉन या तरुण प्रोटेस्टंट युवतीने लॉर्ड्स इथे घडलेल्या बरं होण्याच्या घटनेबद्दल मॅकक्लॉक्स मासिकात नोव्हेंबर 1955 रोजी मॅडम बायरबद्दल लिहिलं. लॉर्ड्स इथे आश्चर्यकारकरित्या त्यांना त्यांची दृष्टी परत मिळाली. त्यांची दृष्टी, चेतातंतू अद्याप निर्जीव आणि निरुपयोगी असल्याचं डॉक्टरांनी पुन्हा पुन्हा केलेल्या तपासणीतून दिसून आलं. महिन्याभरानंतर त्यांची पुन्हा तपासणी केली गेली तेव्हा त्यांची दृष्टी पूर्ववत झाल्याचं दिसून आलं. मात्र वैद्यकीय तपासणीनुसार त्या मृत डोळ्यांनी पाहत होत्या.
मी स्वतः लॉर्ड्सला अनेक वेळा भेट दिली आहे. बरं झालेल्या ह्या उदाहरणांचा मीही साक्षीदार होतो. अर्थात पुढच्या प्रकरणात मी समजावून सांगणार आहे. त्यानुसार ख्रिश्चन असो किंवा ख्रिश्चनेतर जगातल्या अनेक धर्मस्थळी अशा प्रकारे बरं होण्याची उदाहरणं दिसून आली आहेत. ज्या मॅडम बायरबद्दल आपण बोललो त्या धर्मस्थळातल्या पाण्याने बऱ्या झाल्या नसून स्वतःच्या अबोध मनाच्या सामर्थ्याने बऱ्या झाल्या आहेत. त्यांच्या श्रद्धेला त्यांच्या अबोध मनाने प्रतिसाद दिला होता. त्यांच्या अबोध मनातल्या बरं होण्याच्या तत्वाने त्यांच्या विचारांच्या रूपाला प्रतिसाद दिला होता. ठाम समजूत हा अबोध मनातला विचार असतो. एखादी गोष्ट सत्य असल्याचा स्वीकार तिथे केला जातो. स्वीकारलेला विचार स्वतःला स्वयंचलितरित्या प्रकट करतो. मॅडम बायर या त्या धर्मस्थळी मोठ्या अपेक्षेने आणि श्रद्धेने गेल्या होत्या. त्या बऱ्या होणारच हे त्यांना मनोमन ठाऊक होतं. त्यांच्या अबोध मनाने त्यानुसार प्रतिसाद देत सदैव उपस्थित असणाऱ्या बरं करणाऱ्या बलाला मुक्त केलं. ज्या अबोध मनाने डोळ्यांची निर्मिती केली आहे ते निश्चित मृत चेता ऊर्जेला जीवनात परत आणेल. निर्मिती तत्वाकडून ज्याची निर्मिती होते त्याची पुनर्निर्मितीसुद्धा होऊ शकते. तुमच्या ठाम समजुतीनुसार ते तुमच्याबाबत घडून येतं. तुमच्या अबोध मनापर्यंत परिपूर्ण आरोग्याची कल्पना कशी पोचवायची? माझ्या ओळखीचे एक प्रोटेस्टंट मिनिस्टर दक्षिण आफ्रिकेतल्या जोहान्सबर्ग येथे राहत होते. परिपूर्ण आरोग्याची कल्पना अबोध मनाला समजावण्यासाठी ते वापरत असलेली पद्धत त्यांनी मला सांगितली. त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग होता. त्यांनी मला स्वहस्ताक्षरात लिहून दिलं. ते तंत्र असं होतं, दिवसातून अनेकदा मी शरीर मन पूर्णपणे शिथिल करतो. मी माझ्या शरीराशी असा संवाद साधतो, माझी पावलं शिथिल केली आहेत, माझे घोटे शिथिल केले आहेत, माझे पाय शिथिल केले आहेत, माझ्या पोटाचे स्नायू शिथिल केले आहेत, माझं हृदय आणि फुफ्फुस शिथिल केलं आहे, माझं डोकं शिथिल केलं आहे, माझं संपूर्ण शरीर शिथिल केलं आहे. साधारणतः 5 मिनिटांनी मी योग निद्रावस्थेत जातो. त्यावेळेस या सत्याचा मी ठामपणे उच्चार करतो. ईश्वराची परिपूर्णता आता माझ्या माध्यमातून प्रकट होत आहे. परिपूर्ण आरोग्याची कल्पना माझ्या अबोध मनाला व्याप्त आहे. मनातल्या त्या ईश्वराच्या परिपूर्ण प्रतिबिंबाशी पूर्णतः मेळ राखत माझं अबोध मन माझ्या शरीराची पुनर्निर्मिती करत आहे. त्या मिनिस्टरचं हे बरं होणं खरोखर लक्षणीय होतं. तुमच्या अबोध मनापर्यंत परिपूर्ण आरोग्याची कल्पना पोचवण्याचा हा सोपा आणि साधा मार्ग होता. आरोग्याची कल्पना तुमच्या अबोध मनापर्यंत पोचवण्याचा आणखी एक सुंदर मार्ग शिस्तबद्ध किंवा शास्त्रीय कल्पना विस्तारातून जातो. एका माणसाचे हातपाय लुळे पडले होते. स्वतःच्या कार्यालयात चालत असल्याचं स्पष्ट चित्र त्याने समोर आणावं असं मी त्याला सुचवलं. तो ऑफिसमध्ये चालत आहे. त्याने त्याच्या टेबलला स्पर्श केला आहे. फोन वाजल्यावर तो उचलला आहे. तो धडधाकट असता तर त्याने जे जे केलं असतं ते सारं त्याने डोळ्यासमोर आणावं असं मी त्याला सांगितलं. त्याच्या अबोध मनाकडून ह्या कल्पनेचा आणि परिपूर्ण आरोग्याचा मनोचित्राचा स्वीकार होईल असं मी त्याला समजावून सांगितलं. तो ती भूमिका योग्य पद्धतीने जगला आणि खरोखरच कार्यालयात असल्यागत त्याने स्वतःलाच पाहिलं. तो त्याच्या अबोध मनाला काहीतरी निश्चित कार्य देत आहे याची त्याला जाणीव होती. त्याचं अबोध मन हे चित्रफित असून त्यावर चित्राचा ठसा उमटला होता. अनेक आठवडे त्याने या मानसिक प्रतिमेच्या माध्यमातून मनोधारणा वारंवार निश्चित केली. एक दिवस ठरल्याप्रमाणे त्याच्या घरातला फोन वाजू लागला. त्याची पत्नी आणि नर्स दोघेही घराबाहेर होत्या. फोन वाजतच राहिला. तो फोन त्या माणसापासून साधारण 12 फुटांवर होता, तरी तो तिथपर्यंत जाऊन उचलू शकला. त्या कालावधीत तो बरा झाला. त्याच्या अबोध मनाच्या बऱ्या करण्याच्या सामर्थ्याने त्याच्या मानसिक प्रतिमेला प्रतिसाद दिला आणि तो बरा झाला. हा माणूस मानसिकरित्या अडकला होता. मेंदूकडून येणारी प्रेरणा त्याच्या पायांपर्यंत पोचत नसल्याने तो चालू शकत नाही असं तो म्हणत होता. जेव्हा त्याने त्याचं लक्ष त्याच्यातल्या बरं करणाऱ्या सामर्थ्याकडे वळवलं तेव्हा त्याच्या त्या केंद्रित एकाग्रतेने ते सामर्थ्य प्रवाहित झालं आणि तो चालू लागला. तुम्ही प्रार्थनेत श्रद्धापूर्वक जे काही मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल. लक्षात ठेवण्याजोग्या कल्पना. तुमचं अबोध मन तुमच्या शरीराच्या सर्व महत्त्वाच्या प्रक्रियांवर नियंत्रण ठेवतं आणि सर्व समस्यांचं उत्तर त्याला माहीत असतं. झोपण्यापूर्वी तुमच्या अबोध मनाची विशिष्ट विनवणी करा आणि त्याच्या काम करण्याच्या आश्चर्यकारक सामर्थ्याने स्वतःला चकित करा. तुम्ही तुमच्या अबोध मनावर जे काही ठसवता ते स्थिती, अनुभव आणि घटनांच्या अवकाशाच्या पटलावर व्यक्त होतं. म्हणूनच तुम्ही तुमच्या बोध मनात तरळणाऱ्या सर्व कल्पना
आणि विचार यांचं काळजीपूर्वक निरीक्षण करायला हवं. क्रिया आणि प्रतिक्रियांचा नियम वैश्विक आहे. तुमचा विचार ही क्रिया असून त्या विचारावर तुमच्या अबोध मनाकडून आपोआप दिला जाणारा प्रतिसाद ही प्रतिक्रिया आहे. आपल्या विचारांवर लक्ष ठेवा. सर्व प्रकारचा त्रागा हा अपूर्ण इच्छामुळे होतो. अडथळे, दिरंगाई आणि अडचणी यांचाच विचार करत बसलात तर तुमचं अबोध मन त्याला अनुसरूनच प्रतिसाद देईल आणि तुम्हीच तुमच्या भल्याचे विरोधक व्हाल. जीवनतत्व तुमच्यातून तालबद्धतेने सुसूत्रपणे पुढे जाऊ शकतं. त्यासाठी तुम्ही स्वतःला जाणीवपूर्वक ठामपणे सांगायला हवं, अबोध मनाच्या ज्या सामर्थ्याने मला ही इच्छा दिली आहे ती आता माझ्या माध्यमातून परिपूर्ण होत आहे. यावर माझा विश्वास आहे. यामुळे सर्व संघर्ष विरून जातात. काळजी, चिंता, भीती यापायी तुम्ही तुमच्या हृदयाची स्वाभाविक गती, फुफ्फुस आणि इतर अवयवांच्या कार्यात बाधा आणू शकता. तुम्ही तुमच्या अबोध मनाला सुसूत्रता, आरोग्य आणि शांतीचे विचार पुरवा. म्हणजे तुमच्या शरीराची सर्व कार्य पुन्हा नैसर्गिकरित्या सुरू राहतील. सर्वोत्तमच्या अपेक्षेत तुमच्या बोध मनाला व्यग्र ठेवा. म्हणजे तुमचं अबोध मन अत्यंत एकनिष्ठतेने तुमच्या सवयीतल्या विचारांची निर्मिती करेल. तुमच्या समस्यांवर आनंददायक उपाय सापडला आहे अशी कल्पना करा. यशाचा रोमांच अनुभवा. तुम्ही जी कल्पना केली आहे आणि जी जाणीव तुम्हाला झाली आहे त्याचा स्वीकार तुमच्या अबोध मनाकडून होईल आणि तेच प्रत्यक्षात आणलं जाईल. धन्यवाद.